नमस्कार मित्रांनो. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी छतावर झाडे लावणार आहे. आणि मी छतावर का बरं लावणार आहे तर मी हे तुम्हाला सांगणार होती. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी ते शेअर करणार आहे की मी का बरं छतावर झाडे लावण्याचा विचार केलेला आहे. कारण की आता कमीत कमी आधी आम्ही जुन्या घरी राहत होतो. तर हे घर बांधलं तेव्हा तर आम्ही आता 4 वर्ष झाले आहे इथे आम्ही राहायला आलो. तर आणि ह्या 4 वर्षात मी इथे भरपूर काही झाडे वगैरे लावण्याचा प्रयत्न केला. अगोदर आली तर मला असं वाटलं की इतकं छान घरासमोर मोकळं अंगण मिळालं आहे. तर ह्या अंगणात मी खूप छान झाडे वगैरे लावू शकते. आणि मी तशी आल्या तेव्हापासून मी प्रयत्न पण केलं इथे झाडे लावण्याचा. आणि झाडे पण लावले. आली त्या वर्षी पण लावले होते. आता 4 वर्ष झाले. तर मी झाडं लावले पण ते जगलेत नाही. आणि ते का बरं नाही जगले तर मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर ह्या जी माझ्या अंगणासमोरची जागा आहे तर ती ही अशी जागा आहे. पूर्ण मुरमाडी जागा आहे. आणि मोठे मोठे गोटे आणि लाल माती आणि खूप मोठे मोठे गोटे वगैरे आहे इथे. तरी पण मी प्रयत्न केला. आली त्या वर्षी पण झाडं लावले होते. काही वांगे, टमाटर, मिरची, भेंडी, गवार वगैरे असे झाडं लावून बघितले होते. पण मी असं म्हणत नाही की झाडे जगले नाही. झाडे जगले पण त्या झाडांपासून जशी मी मेहनत केली होती त्या मेहनतीच्या मानाने मला त्याच्यापासून जे फळं मिळायचे ते मिळालेले नाही. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या वर्षी ते बाहेरून शेतातून माती वगैरे आणून टाकली की असे तरी झाडं होतील म्हणून. पण तोही प्रयत्न माझा फेल झाला. तर आता मी इथे खूप सारे झाडं लावले वगैरे होते. जसे बाहेरून वगैरे आणून मी नर्सरीतून पण आणून झाडं लावले. आणि त्याच्यातले काही झाडं जगले. तर म्हणजे जे झाडं छोटे होते ते काही झाडं जगले. आणि जे म्हणजे उंच जाणारे होते तर ते जगलेच नाही. तर मग नंतर मी यूट्यूबवर वगैरे सर्च केला की अशा मातीमध्ये काय करावं आणि झाडं वगैरे लावावं. तर मी कोणी सांगितलं की गड्डा करा 3-4 फूट खोल आणि त्याच्यात माती वगैरे भरा आणि लावून बघा. तर मी तोही प्रयत्न केला आणि लावून बघितले झाडं. पण ते जोपर्यंत ती मातीपर्यंत त्याचे मूळ राहायचे तोपर्यंत झाड चांगलं राहायचं. आणि नंतर मग ते झाड वाढतच येत होते. तर हे बघा चिक्कूचं झाड लावलेलं आहे मागच्या वर्षी मी. तर आता हे किती दिवस जगणार आहे तर माहीत नाही. तर आता मी असं प्रयत्न करू करू थकली आणि आता असा विचार केला की मी छत आहे तर छतावर बाहेरून माती आणते ती माती नेऊन छतावर आता
आपण कुंड्यांमध्ये माती भरून काही झाडं लावून बघावं, जसं भाजीचे वगैरे, फुलांचे वगैरे. तर मी आता तो प्रयत्न चालू केलेला आहे. तर मी हे खाली पण लावू शकत होती, कुंड्यांमध्ये माती वगैरे भरून. पण आमचं घर असं शेवटी आहे शेताच्या एरियामध्ये, तर आमच्या घराकडे खूप शेळ्या वगैरे येतात, गाई म्हशी चरायला येतात. मग त्या कुंड्या एवढ्या मेहनतीने तयार करून आपण झाडं लावले तर ते पण होऊ देत नाहीत. आणि त्यांच्यापासून जर वाचले तर बंदर खूप त्रास देतात. आणि म्हणून मी आता शेवटचा प्रयत्न करत आहे. आणि मला वाटते की मी छतावर चांगल्या प्रकारे झाडे जगवू शकेल. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी छतावर काय काय लावलं आहे. मी आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की छत केवढी आहे आणि तिथे मी भरपूर काही लावू शकते. तर मी सुरुवात केलेली आहे. तर मी समोरच्या व्हिडिओत तुम्हाला माझा टेरेस गार्डनचं व्हिडिओ शेअर करेल आणि मी काय काय लावलं आहे ते दाखवेल. तर तुम्हाला माझा समोरचा म्हणजे नंतरचा व्हिडिओ बघण्यासाठी माझा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी आणखीन काही छतावर लावू शकते आणि झाडं जगवण्यासाठी काय करू शकते तर प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. एवढीच विनंती आहे. बाय बाय. तर इथून व्हिडिओ